अरबी समुद्रापलीकडच्या एका वाळवंटातल्या खोलीत बसून सतीश फोनकडे बघून हसला. त्याच्या फोनच्या स्क्रीनवर त्याची बायको प्रिया आणि मुलगा अथर्व हसतानाचा फोटो होता. अथर्वला घेऊन प्रिया हसत असताना त्या प्रेमाची ऊब सतीशच्या हृदयात भरून राहिली. भारतातून प्रियाचा फोन आल्यावर तो आपला सगळा थकवा विसरून जायचा. त्यांचे बोलणे तासनतास चालायचे. अथर्व झोपला का प्रिये? त्याने प्रेमाने विचारले. झोपला हो. झोपायच्या आधी त्याने खूप गोष्टी सांगितल्या. तुमच्याबद्दल विचारपूस केली. मी पुढच्या महिन्यात येतोय, त्याला खूप खेळणी घेऊन येईन. सतीशच्या बोलण्यात आनंद होता. तुम्ही एवढ्या कष्टाने कमवलेला पैसा खेळण्यांवर वाया घालवू नका. आम्ही इथे आनंदी आहोत ना? प्रियाचा आवाज एखाद्या गाण्यासारखा होता. दुबईच्या उन्हात होरपळून निघत असतानाही सतीशच्या मनात फक्त त्याची बायको आणि मुलगा होते. त्यांच्याशिवायचा प्रत्येक क्षण त्याला एका युगासारखा वाटत होता. भारतात एक छोटेसे घर आणि एक चांगले जीवन असावे हे त्याचे स्वप्न होते. प्रियावरचे त्याचे प्रेम आणि विश्वास खूप खोल होता. ती रोज त्याला फोन करून दिवसाची हकीकत सांगताना त्याचे मन भारतातल्या घराच्या अंगणात फिरत असल्यासारखे वाटायचे. अथर्वचे छोटे छोटे खोड्या आणि प्रियाचे छोटे रुसवे फुगवे हे त्याच्या आयुष्यातले सर्वात मोठे आनंद होते. त्यांनी एकत्र जेवलेले क्षण, केलेल्या गमतीजमती, अथर्वला शाळेत घेऊन गेलेले दिवस वजा या सगळ्या आठवणी एका गोड गाण्यासारख्या सतीशच्या मनात भरून राहिल्या होत्या. त्याचे जग ते दोघेच होते. त्याने प्रियावर आंधळेपणाने विश्वास ठेवला होता. प्रिया आणि मुलाला सुरक्षित ठेवणे हेच त्याच्या आयुष्याचे एकमेव ध्येय होते. पुढच्या महिन्यात गावी जायचे तिकीट बुक केल्याच्या आनंदात तो झोपायला गेला. त्याच्या मनात उद्याची स्वप्ने भरलेली होती. आपल्या प्रियजनांना प्रत्यक्षात भेटायला जायच्या आनंदात तो हसला. सतीशच्या आयुष्यात एक वादळासारखी दुर्घटना आली. तो दुबईहून भारतात यायला निघालेला असतानाच त्याला तो फोन आला. त्याचा मित्र सुनील होता तो. त्याचा आवाज थरथरत होता, त्याचे शब्द पूर्ण होत नव्हते आणि तो काहीतरी बोलत होता. सतीश हादरून गेला. अथर्वला काहीतरी धोका झाल्याचे त्याला समजले. तो लगेचच पुढच्या विमानाने भारतात परतला. सतीश घरी पोहोचल्यावर त्याचे जग पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. घरासमोर लोकांची गर्दी होती. आत प्रिया बेशुद्ध अवस्थेत पडली होती. सुनीलचा चेहरा दुःखाने भरलेला होता. त्याने सतीशच्या खांद्यावर हात ठेवून त्याला सांत्वन देण्याचा प्रयत्न केला. काय झाले रे? सतीश रडत म्हणाला. नदीत अंघोळ करायला गेला होता. पाय घसरून पडला. सुनीलने कष्टाने शब्द बाहेर काढले. सतीश आत धावला. मुलाचे निर्जीव शरीर पाहून तो थकून खाली बसला. प्रियाचा आक्रोश खोलीत घुमत होता. त्यांच्यासाठी रडण्यासाठीही सतीशला अश्रू नव्हते. त्याचे अश्रू सुकून गेल्यासारखे त्याला वाटले. दिवस सरत गेले. अथर्वच्या आठवणींमध्ये सतीश जगत होता. त्याचे छोटे कपडे, खेळणी आणि शाळेचे दप्तर तो आपल्या हृदयाशी धरून ठेवत होता. प्रियाचे दुःख तिच्या सहनशक्तीच्या पलीकडचे होते. ती जास्त बोलत नव्हती, जेवणही खात नव्हती. ती शांतपणे एका कोपऱ्यात बसून राहिली. प्रियमला माहीत आहे हे सहन करणे कठीण आहे, पण आपल्याला एकमेकांसाठी जगावेच लागेल. सतीशने प्रियाला सांत्वन देण्याचा प्रयत्न केला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिला काहीच बोलता आले नाही. दरम्यान प्रियाच्या स्वभावात थोडे बदल जाणवत होते. ही दुर्घटना घडल्यानंतर काही दिवसांनी ती हळूहळू सामान्य आयुष्याकडे परत येत असल्यासारखे वाटत होते. सतीशने याकडे लक्ष दिले नाही, पण सुनीलने प्रियाच्या वागण्याकडे लक्ष दिले. रात्रीचे तिचे फोन कॉल्स, घरी येणारे अनोळखी लोक, हे सगळे तो गुपचूप पाहत होता. काय बोलतोयस तू हे? सतीश हादरून उठला. माझ्या प्रियाबद्दल असे बोलतोयस? माझा तिच्यावर आंधळा विश्वास आहे. ती कधीच माझी फसवणूक करणार नाही. तुला काय झाले आहे? सतीशच्या बोलण्याने सुनीलला आणखी वेदना झाल्या. सतीश, मी जे पाहिले तेच तुला सांगितले आहे. तुला माझ्यावर विश्वास नसेल तर नको, पण तू स्वतः एकदा तपास करून बघू शकतोस, सुनील म्हणाला. सतीशच्या मनात एक ठिणगी पडली. अथर्वचा मृत्यू एक खून आहे हे सुनीलने सांगितले नाही. कारण पुरावा नसताना ही गोष्ट सतीशला सांगायला तो घाबरला. या शंकांमुळे सतीशच्या हृदयात वेदना झाल्या. तो सुनीलच्या बोलण्यावर विश्वास ठेवू शकला नाही, पण त्याचवेळी तो त्याकडे दुर्लक्षही करू शकला नाही. सतीशचे मन एका अग्निज्वाळेसारखे झाले. सुनीलचे शब्द खरे आहेत का हे त्याला जाणून घ्यायचे होते, पण कसे हे त्याला कळत नव्हते. एक पती म्हणून त्याला प्रियावर विश्वास ठेवायचा होता, पण सुनीलच्या डोळ्यांत दिसणारी सत्यता त्याला वेगळ्या वाटेवर घेऊन गेली. त्याने सुनीलचा सल्ला मानण्याचा निर्णय घेतला. त्याने प्रियाची परीक्षा घ्यायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी सकाळी तो प्रवासासाठी तयार झाला. तो दुबईला परत जात आहे असे त्याने प्रियाला सांगितले. प्रियाच्या डोळ्यात दुःख दिसले. तिने त्याला मिठी मारून सांगितले, लवकर परत या हो, तुमच्याशिवाय मला करमत नाही. तिच्या शब्दांनी सतीशच्या अंगावर काटा आला. या शब्दांमागे काहीतरी दुष्ट हेतू आहे का?
त्याच्या मनात शंका पुन्हा जागी झाली. निरोप घेऊन निघताना प्रियाच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. एक हसूही नव्हते, एक खोटेही न बोलता तिने त्याला निरोप दिला. तरीही सतीशने मागे वळून पाहिले नाही. तो विमानतळावर जात आहेसे भासवून त्याने शहरातल्या एका हॉटेलमध्ये खोली घेतली. त्याच्यासोबत सुनीलही होता. हॉटेलच्या खोलीतील शांतता सतीशच्या मनाला खूप त्रास देत होती. एसीच्या थंडीत तो थरथरत होता. त्याचे मन वादळी समुद्रासारखे अस्वस्थ होते. तो खिडकीजवळ जाऊन शहराच्या गर्दीचे जीवन बघू लागला. या गर्दीत आपण किती एकटे आहोत हे त्याला समजले. त्याचे डोळे भरून आले. त्याने मुलाचा फोटो काढून त्याच्याकडे पाहिले. अथर्व, माझ्या बाळा, तुला माहीत होते का की तुझी आई तुझा किती तिरस्कार करते? मी इतके दिवस फक्त तुझ्यासाठी जगलो. सतीशने त्या फोटोवरून हात फिरवला. एका क्षणासाठी त्याला प्रियाला फोन करावासा वाटले. त्याने फोन घेतला. थरथरत्या हाताने तिचा नंबर डायल केला. हो पोहोचलात का? प्रियाचा आवाज नदीसारखा शांत होता. हो पोहोचलो. मला बरे नाही, त्रास होतोय, सतीशने थरथरत सांगितले. स्वतःची काळजी घ्या, जेवण करा, मी इथे आनंदी आहे. तिच्या शब्दांनी सतीशला धक्का बसला. तिच्या आवाजात कोणताही बदल नव्हता. सहसा सतीश प्रवासाला गेल्यावर ती रडायची आणि त्याला लवकर परत यायला सांगायची. पण आता कोणताही बदल नव्हता. तिच्या बोलण्याने त्याची शंका आणखी वाढली. सुनीलचे शब्द खरे आहेत असे त्याचे मन त्याला सांगत होते. त्याला विश्वास ठेवायचा नव्हता. पण आतून एक भीती त्याला थरथरत होती. अथर्वचा मृत्यू एक खून आहे हे सुनीलने सांगितले नव्हते. पण सतीशच्या मनात एक भीती आली. आता त्याच्या आयुष्यातही काही दुर्घटना घडणार आहे का? सतीशने फोन ठेवला. त्याने सुनीलच्या चेहऱ्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यांत भीती आणि राग एकत्र होता. ती माझी फसवणूक करत आहे, बरोबर ना सुनील? सतीश रडला. सुनील काहीच बोलला नाही. त्याने सतीशला सांत्वन देण्यासाठी त्याचा हात पकडला. आपण सत्य शोधूया, सुनील म्हणाला. ती आता कुठे असेल? सतीशने विचारले. आपण तिच्या घरी जाऊन बघूया, सुनीलने विचारले. सतीशने आपल्या मनात निर्णय घेतला. सत्य कितीही कठीण असले तरी त्याला सामोरे जाण्यासाठी तो तयार होता. शहराच्या गर्दीच्या रस्त्यांतून सतीश आणि सुनील गाडीने प्रियाच्या घराकडे निघाले. सतीशच्या मनात भीती आणि रागाचे मिश्रण होते. तो काय पाहणार आहे हे त्याला माहीत होते. तरीही एक लहानशी आशा होती, कदाचित सुनीलला गैरसमज झाला असेल. त्याच्या सगळ्या शंका निरर्थक असतील. या विचारांनी त्याला वेदना झाल्या. रात्रीच्या शांततेत ते त्या घरासमोर पोहोचले. घराच्या आजूबाजूला खूप अंधार होता. गवतातून ते घराच्या मागच्या बाजूला गेले. एका चोरासारखे आपल्याच घरात शिरताना सतीशच्या हृदयाला वेदना झाल्या. खिडकीजवळ अंधारात लपून त्यांनी आत पाहिले. आत प्रिया आणि एक पुरुष हातात हात घालून हसत होते. सतीशच्या शरीरातून एक थरथराहट गेली. त्याचे डोळे भरून आले. सुनीलचे शब्द खरे होते. त्या पुरुषाचा चेहरा सतीशला आठवला. काही काळापूर्वी एका लग्नात त्याला पाहिले होते. त्यांच्यामधील बोलणे सतीशच्या कानावर हळूहळू पडले. आपल्या आयुष्यातला एक अडथळा संपला, तो पुरुष म्हणाला. सतीशच्या घरातील सगळ्यांना वाटले की तो मुलगा मरण पावला. प्रिया हसली. सतीशचे हृदय थांबल्यासारखे त्याला वाटले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सुनीलच्या खांद्यावर डोके ठेवून तो वेदनेने उभा राहिला. मी किती कष्ट केले त्याला संपवण्यासाठी. तो आपल्या नात्यात अडथळा होता ना, प्रिया म्हणाली. तो आपला मुलगा नव्हता ना, म्हणून मला जास्त वाईट वाटले नाही, तो पुरुष पुढे म्हणाला. तो माझ्या पोटात होता म्हणून मला दुःख झाले नाही असे कोणी समजू नये. पण माझ्या आयुष्यात मला आनंद देणारा तोच होता. प्रियाच्या डोळ्यात दुष्ट हसू चमकले. आता सतीशबद्दलही निर्णय घ्यावा लागेल. तो परत येण्याआधी तो पुरुष म्हणाला. होत्यालाही संपवले की माझी सगळी संपत्ती माझी होईल. मग आपण एकत्र राहू. प्रियाचे शब्द सतीशच्या छातीत एका कट्यारीसारखे घुसले. सतीशचे मन तुटून गेले. त्याचे शरीर थकून गेले. तो खाली पडू नये म्हणून सुनीलने त्याला घट्ट पकडले. सतीश रडला. त्याचे दुःख रागात बदलले. या जगात ज्या दोन लोकांवर त्याचे सर्वात जास्त प्रेम होते त्यांनीच त्याची फसवणूक केली. मुलाचा मृत्यू एक अपघात नव्हता, तो त्यांनी योजना करून केलेला खून होता. त्याचे हृदय तुटले. प्रतिशोधाची आग त्याच्यात पेटू लागली. सतीशचे हृदय काचेसारखे तुकडे झाले होते. त्या अंधाऱ्या खोलीत फक्त तो आणि सुनील उरले. प्रिया आणि तिच्या प्रियकराचे हसू त्याच्या कानात घुमत होते. त्या हसण्यात त्याला आपल्या मुलाच्या मारेकऱ्याचा क्रूर आनंद दिसला. त्याने सुनीलच्या खांद्यावर डोके ठेवून अश्रू ढाळले. वेदना आणि रागाचे एक वादळ त्याच्या आत उठले. काय बोलतोयस रे तू? माझा मुलगा तो अपघातात मेला ना? माझा मुलगा त्यांनी मारला का? त्याचा आवाज थरथरत होता. सतीश, मी तुला पहिल्यापासून सांगत होतो, पण मला पुरावा देता आला नाही. सुनीलने त्याला घट्ट पकडले. सतीशचे मन भूतकाळात परत गेले.
त्याच्या मुलाचे हसू, त्याच्या खोड्या त्याचे निष्पाप डोळे. ते दृश्य त्याला त्रास देत होते. त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता. त्याची सगळी स्वप्ने आणि आशा एका फसवणुकीचा भाग होती हे समजून तो खचून गेला. त्याचे शरीर थकले पण त्याचे मन आणखी मजबूत झाले. मी सूड घेईन सुनील, मी त्यांना संपवीन. त्याच्या डोळ्यात एक तीव्र भाव चमकला. सतीश शांत हो, आपण परत जाऊया, सुनील म्हणाला. नाही सुनील, मी परत जाणार नाही. माझ्या मनातील सगळी चांगुलपणा संपली आहे. माझ्या आत फक्त सूड उरला आहे. या जगातील सगळी क्रूरता मला आता माझ्या बायको आणि तिच्या प्रियकरात दिसत आहे. सतीशचे शब्द दगडासारखे कठोर होते. ते परत हॉटेलमध्ये गेले. रस्त्यात सतीश काहीच बोलला नाही. त्याच्या डोळ्यात आग होती. हॉटेलच्या खोलीत तो वेड्यासारखा ओरडला. त्याचे मन त्याला त्रास देत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सतीश आपल्या मुलाच्या कबरीपाशी गेला. त्याच्या डोळ्यांतले अश्रू सुकून गेले होते. कबरीसमोर गुडघे टेकून तो रडला. अथर्व, माझ्या बाळा, माझ्या चुकीमुळे तुझ्यासोबत असे झाले, पण मी सूड घेईन. तुला न्याय मिळवून देईन. त्याने कबरीवरून हात फिरवला. सतीश परत आला तेव्हा त्याचा चेहरा खूप शांत होता, पण त्या डोळ्यांत एका दुष्टाची क्रूरता होती. त्याने सुनीलचा हात पकडून सांगितले, आता मागे वळून पाहायचे नाही सुनील. माझ्या मनातील शेवटचा थेंबही तुटला आहे. आता फक्त सूड. आपल्या मनातील शेवटचा चांगुलपणाही संपला आहे हे सतीशला समजले. त्यावेळी तो केवळ एक माणूस नव्हता. मुलाचा जीव घेणाऱ्यांविरुद्ध सूड घेण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनाला चालवत होती. हॉटेलच्या खोलीत परत आल्यावर त्याने आपल्या योजनेबद्दल सुनीलला सांगितले. सुनीलला, त्यांनी माझ्या मुलाला मारले. त्यासाठी त्यांना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. मी त्यांना माझ्या हातांनी संपवेन. सतीशच्या आवाजात कोणताही भाव नव्हता. तो लोखंडासारखा कठोर होता. सतीश, आपण पोलिसांना सांगूया. त्यांना कायद्यानुसार शिक्षा मिळेल, सुनील म्हणाला. सतीशने एक क्षण सुनीलकडे रोखून पाहिले. कायदा? कुणासाठी कायदा? या जगात कायदा माझ्या हातात आहे. तू पोलिसांना सांगितले की त्यांनी माझ्या मुलाला मारले आहे, तर कोणताही पुरावा नसल्याने ते त्यांना सोडून देतील. अथर्व माझा मुलगा आहे. त्याला न्याय मिळवून देण्यासाठी मी कायदा माझ्या हातात घेईन. त्याचे शब्द ऐकून सुनील शांत झाला. सतीशचे मन किती अंधारमय झाले आहे हे सुनीलला समजले. त्याच्या डोळ्यांत दिसणारी क्रूरता सुनीलला भीतीदायक वाटली. पण आपल्या जवळच्या मित्राला एकटे सोडणे सुनीलला जमले नाही. सतीशची मानसिक स्थिती पाहून त्याने त्याच्यासोबत राहायचा निर्णय घेतला. सतीशने आपल्या काही जुन्या मित्रांशी फोनवर संपर्क साधला. ते सतीशच्या बाजूने उभे राहिले. त्यांचे काही वैयक्तिक काम होते, पण सतीशचे शब्द ऐकून त्यांना आश्चर्य वाटले. पण सतीशची अवस्था समजल्यावर त्यांनी त्याला मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांना लागणारी शस्त्रे आणि इतर गोष्टी त्यांनी गुप्तपणे जमा केल्या. रात्रीच्या शांततेत हॉटेलच्या खोलीत ते एकत्र जमले. सतीश एका सैनिकासारखा त्यांच्या हालचालींची योजना आखत होता. प्रत्येक क्षणी त्याच्या मनात फक्त सूड होता. पावसाची एक रात्र सतीशने निवडली. निसर्गाचा हा रौद्रपणा त्याच्या मनातील तीव्र भावनांना प्रतिबिंबित करत होता. आपण रात्री जाणार आहोत, सतीश म्हणाला. पावसाच्या रात्री आपल्याला कोणीही पाहणार नाही. ते गाडीने निघाले. सतीशच्या मनात एकच ध्येय होते, आपल्या मुलाच्या मारेकऱ्यांना संपवणे. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. सुनीलने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिथे एका वेड्याचा तीव्र भाव होता. ते पाहून सुनील घाबरला. आकाशाला फाडून विजा चमकत होत्या. पावसाचे थेंब वेगाने जमिनीवर पडत होते. ती रात्र निसर्गही सतीशच्या मनाच्या भावनांशी जुळत असल्यासारखा वाटत होता. त्याच्या डोळ्यांत एक प्रकारचा भयानक भाव होता. सोबतचे सगळे त्याला भीतीने बघत होते. सुनील गाडी चालवताना त्याचे हात थरथरत होते. सतीश, अजूनही मागे फिरायला वेळ आहे. आपण परत जाऊया, सुनीलने विनंती केली. सतीश हसत सुनीलकडे पाहिला. त्या हसण्यात कोणतीही दया नव्हती. परत? काय बोलतोयस तू? माझ्या मुलाच्या आत्म्याने मला इथे आणले आहे. हा सूड माझ्या मुलाच्या आत्म्याला न्याय आहे. त्यांनी प्रियाच्या घरासमोर गाडी थांबवली. अंधार आणि पावसामुळे त्यांना कोणीही पाहणार नाही हे सतीशला माहीत होते. त्याचे मन शांत होते. तो गाडीतून उतरला, दरवाजा उघडून आत गेला. त्याच्यासोबत सुनीलही होता. घरात गेल्यावर प्रिया आणि तिचा प्रियकर खुर्चीवर बसून बोलत होते. त्यांना कोणतीही भीती नव्हती. सतीशचा आवाज ऐकून त्यांनी मागे वळून पाहिले. सतीश, प्रियाचे डोळे मोठे झाले. मी दुबईला जात आहे असे तुला वाटले, पण मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. सतीशचा आवाज शांत होता, पण त्याला एका सिंहाच्या गर्जनेची ताकद होती. प्रिया आणि तिच्या प्रियकराचा चेहरा भीतीमुळे पांढरा पडला. त्यांच्या डोळ्यांत भीती भरली. ते उठले, पण सतीशच्या मित्रांनी त्यांना पकडले. प्रियकराला एका खुर्चीला बांधले. प्रियाचे हात त्याच्यासमोर बांधले. सतीश, हा एक विनोद आहे. तुला काय झाले आहे? प्रियाचा आवाज थरथरला. सतीश तिच्या जवळ गेला. तुला काय झाले आहे? तुला माहीत होते का जेव्हा तू आमच्या मुलाला मारण्याचा कट रचला? तुला काय झाले जेव्हा तू तुझ्या प्रियकरासोबत मिळून माझ्या मुलाला मारलेस?
प्रिया आणि तिच्या प्रियकराच्या डोळ्यांत भीती भरली. ते सतीशचा क्रूर भाव पाहून घाबरले. सतीश, आम्ही काहीच चूक केली नाही, प्रिया म्हणाली. नाही का? तुम्ही खूप चुका केल्या आहेत. त्याची शिक्षा मी आता तुम्हाला देणार आहे, सतीश म्हणाला. सतीशने आपल्या मित्रांना प्रियाला फेकून देण्यास सांगितले. त्यांनी प्रियाला एका बाहुलीसारखे प्रियकरासमोर फेकले. प्रियाचा आक्रोश त्या घरात घुमला. प्रियकराने डोळे मिटून घेतले आणि ओरडला. त्याचा चेहरा भीतीमुळे पांढरा पडला होता. तुम्ही दोघे एकत्र नरकात जाऊ शकता, सतीशचा आवाज एका वेड्यासारखा घुमला. त्यानंतर रेल्वेच्या रुळांवर ओळख पटू न शकलेल्या अवस्थेत 2 मृतदेह सापडतात. त्याचवेळी कथेचा नायक विमानतळावरून दुबईला परत जातो असे सांगून कथा संपते.